गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे तुमचं आपल्या या व्लॉगमध्ये. तर आज आपण गॅस क्लिनिंगचा व्हिडिओ बघून घेणार आहोत. तर सकाळपासून रात्रीपर्यंत आपण गॅसवर खूप वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवत असतो. चपाती, भाकरी, डोसे, आमटी, चटण्या, भाज्या. तर तेलकट, चिकट आणि पिठं ही गॅसवर उडालेली असतात. गॅस आणि गॅसचा आजूबाजूचा परिसर पूर्णपणे तेलकट, चिकट झालेला असतो आणि गॅसचे जे बटन आहेत त्याची तर अवस्था विचारूच नका. तर चला आज मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे. तर इथे पहा, किचनचा अवतार पूर्णपणे बिघडलेला दिसत आहे. सिंकमध्ये भरपूर अशी भांडी पडलेली आहेत. किचनचा ओटा जर तुम्ही पाहत असाल तर पीठ आणि भरपूर असं चिकट तेलकट झालेलं आहे. गॅस आणि गॅसचा अवतीभोवतीचा परिसर. तर आज वेळ म्हटलं की फक्त आपण गॅस क्लिनिंग करून घेऊया आणि गॅस क्लिनिंगचा व्हिडिओ शेअर करूया. तर इथे आता किचनच्या ओट्यावरती भरपूर असा पसारा होणार आहे आणि आता मला गॅस क्लीन करण्यासाठी किचनचा ओटा पूर्णपणे रिकामा हवाय. त्यासाठी इथे ठेवलेलं मी माठ बाजूला ठेवून घेतलाय. तर आता या गॅसच्या ओट्यावरती मी भरपूर असा सर्फ घालून घेणार आहे, पसरवून घेणार आहे. सर्फची जी पावडर आहे ती व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर हे जे गॅसची जी शेगडी आहे त्याच्यावरती देखील थोडासा सर्फ मी घालून घेणार आहे. तर गॅसची जी शेगडीचे जे स्टँड आहेत ते मी काढून घेतलेले आहेत आणि आता गॅसची शेगडी तुम्ही पाहू शकता काळी झालेली आहे साधारणपणे. यावरती दूध सांडलं होतं आणि चहा वगैरे आणखीन तेलकट पदार्थ वगैरे अशी फोडणी दिल्यानंतर भरपूर तेलकटपणा गॅसवर झालेला असतो. तर आता या बर्नरवरती मी 2 वाट्या ठेवून घेतलेल्या आहेत आणि आता इथे मी जवळपास जो सर्फ आहे तो अशा पद्धतीने घालून घेणार आहे आणि अवतीभोवती देखील घालून घ्यायचा आहे हा सर्फ. तर इथे ही जी गॅस शेगडी आहे ती काचेची आहे. स्टीलची गॅस शेगडी देखील तुम्ही अशाच पद्धतीने साफ करू शकता. तर भरपूर असं सर्फ अवतीभोवती पसरवून घेतल्यानंतर इथे मी एक तारेचा काथ्या घेतलेला आहे. ह्या तारेच्या काथ्याने काय होतं की जे चिकट जे थर बसलेले असतात किंवा चिकटपणा जो निघत नाही लवकर ते या तारेच्या काथ्याने लगेचच निघतं. तर एक तर तुम्ही आधी गॅस ओटा आणि गॅस पूर्णपणे ओला करून घ्या किंवा मग मी आता जसं केलेलं आहे तसं नंतर देखील तुम्ही थोडं थोडं पाणी घालून हा जो सर्फ आहे तो आपल्याला थोडासा ओला करून घ्यायचा आहे आणि आता आपण काम सुरू करूया. पाणी वगैरे व्यवस्थित लावून घेतल्यानंतर आता मी काय करणार आहे की या तारेच्या काथ्याने पूर्ण जो किचन ओटा आहे तो अशा पद्धतीने घासून साफ करणार आहे. म्हणजे जे तेलकट चिकट पदार्थ जे लागलेले असतात, तेलकटपणा चिकटपणा जो आलेला आहे या लादीला पूर्णपणे निघून जाईल. तसंच आपण रोजच किचनचा ओटा गॅस आणि अवतीभोवतीचा जो एरिया आहे तो साफ करत असतो. पण एकदा तरी महिन्यातून किंवा 1.5 महिन्यातून 2 महिन्यातून आपल्याला ही गॅसची डीप क्लिनिंग करणं गरजेचं असतं. कारण की कसं आहे आपण वर क्लीन करत असतो पण जी गॅसची आतली जी क्लिनिंग आहे ती होणं खूप गरजेची आहे. आणि बऱ्याचदा असं न झाल्यामुळे भरपूर असे प्रॉब्लेम गॅस क्लीन करण्यासाठी किंवा गॅस चालू करण्यासाठी होत असतात. रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ आपण गॅसचा ओटा आणि अवतीभोवतीचा परिसर क्लीन करतच असतो. पण ही जी गॅसच्या पाठीमागची जी भिंत आहे आणि ओटा त्यामधली जी एक लाईन असते तर त्यामध्ये तेलकट चिकट पदार्थ असे लागलेले असतात, चिकटलेले असतात. तर तो साफ करण्यासाठी तारेचा काथ्या उत्तम हा पर्याय आहे. आता किचनचा ओटा घासून घेतल्यानंतर तोच काथ्या मी इथे गॅसवर अशा पद्धतीने फिरवत आहे. तर आपल्याला वाटेल की तारेच्या काथ्याने काचेच्या गॅसवर साधारणपणे चरे वगैरे पडू शकतात. तर तसं काहीही होत नाही. तर मी अशाच पद्धतीने नेहमी गॅस क्लीन करते. आता ही वाटी मी काढून घेतलेली आहे कारण की वाटी असल्यामुळे मला हे घासायला होत नव्हतं म्हणून ही वाटी काढून व्यवस्थित आता घासून घेणार आहे याला देखील. तर बर्नरच्या बाजूला स्टीलचा जो भाग आहे त्याला देखील व्यवस्थित आपण स्वच्छ करून घ्यायचा आहे. कारण की त्यामध्ये कधीतरी दूध उतू गेलेलं असतं, चहा उतू गेलेला असतो किंवा मग तेलकट चिकट फोडण्यांचे जे तेल असतं ते इथे उडलेलं असतं आणि ह्या ज्या स्टीलच्या भागाला जे स्क्रू असतात आणि जो कॉर्नरचा भाग आहे स्टीलच्या भागाच्या आतला तर तो देखील काळपट असं झालेला असतो. तर अशा पद्धतीने आपल्याला तारेच्या काथ्याने व्यवस्थित त्याला घासून काढायचं आहे. बऱ्याचदा असं होतं की हा तारेचा कात्या आहे तो स्टीलच्या भागाचा जो आतला कॉर्नर आहे तर तिथे तो पोहोचत नाही. तर ते काढण्यासाठी आपण जे टोकदार एखादी वस्तू असेल त्याचा वापर आपल्याला करून घ्यायचा आहे. तर गॅसचे बटन देखील बघा, गॅसचे बटन देखील भरपूर असं त्यामध्ये पीठ वगैरे आणि तेलकटपणा जाऊन बसलेला असतो. त्यामुळे ते देखील आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. तर आता गॅस मी व्यवस्थित आता घासून पुसून घेतल्यानंतर अवतीभोवतीची भिंत देखील लगेचच त्यावरती हा तारेचा कात्या फिरवून घेणार आहे. कारण की जे सर्फ होता आपण
सगळीकडे पसरवून घेतलेला होता आणि तो व्यवस्थित आता भिंत देखील आपला हात जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत आपण अशा पद्धतीने क्लीन करून घ्यायची आहे आणि त्यानंतर वरची भिंत तुम्ही आरामात नंतर साफ करू शकता। तर अशा या टाइल्स जर असेल ना गॅसच्या ओट्याला तर त्या क्लीन करायला सोपं जातं। जर टाईल नसतील ना तर चिकट तेलकटपणा फोडण्याचं तेल जे असतं ते गॅसच्या ओट्यावरती म्हणजे भिंतीवरती उडतं आणि तो भिंत पूर्णपणे काळपट दिसते। आता इथे मी सुरी घेतलेली आहे आणि सुरीने काय करते, हे जे स्टीलचा भाग आणि आतला जो कॉर्नर आहे तो पूर्णपणे असा काळपट झालेला आहे, तर तो सुरीच्या सहाय्याने अशा पद्धतीने मी कोपऱ्यामध्ये तो जो टोकदार भाग अशा पद्धतीने फिरवून घेणार आहे। त्यामुळे काय होतं की पूर्णपणे हा जो काळपट भाग आहे तो निघून जातो। तर तुम्हाला दिसतच असेल हे जे स्क्रू आहे ते देखील काळपट असे झालेले आहे त्याच्या अवतीभोवती आणि ह्याचा जो कॉर्नरचा भाग आहे तो देखील काळा झालेला आहे। तर त्याला काढण्यासाठी टोकदार सुरीचा किंवा मग एखाद्या काटे चमचीचा तुम्ही वापर करू शकता, कारण की या ठिकाणी तारेचा काथ्या काही व्यवस्थित जात नाही। तर आता हे दोन्हीही बर्नर आणि त्याचा जो स्टीलचा भाग आहे तो व्यवस्थित मी घासून घेणार आहे। तर आज आपण बर्नर साफ करणार नाहीयेत, फक्त मी झटपट अशा पद्धतीने गॅस आणि गॅसचा ओटा आणि आतून जी डीप क्लीनिंग आहे ती कशी करायची ती फक्त आपण बघून घेणार आहोत, कारण की गॅसचे जे बर्नर आहे त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे, तर तो नक्की तुम्ही बघा। तर अशा पद्धतीने आपल्याला सुरीच्या सहाय्याने व्यवस्थित हे स्टीलच्या भागातले जे कोपरे आहेत ते व्यवस्थित क्लीन करून घ्यायचे आहेत। आता बाहेरच्या बाजूने देखील बघा, बाहेरच्या बाजूने गॅस आणि स्टीलच्या भागामध्ये एक काळपट असा लेयर तयार झालेला आहे, तो देखील आपण सुरीच्या सहाय्यानेच काढून घ्यायचा आहे। कुठेही चरे वगैरे पडत नाहीत आणि गॅस एकदम मस्त नवीन लख्ख असा दिसून जातो। तर अशा पद्धतीने गॅस नेहमी क्लीन करा, तर काहीही होत नाही, मस्त स्वच्छ गॅस असा निघतो। गॅस साफ करत असताना गॅसचा वरील भाग, बर्नरचा भाग आणि गॅसचे जे बटन आहेत ना, तर त्या बटनमध्ये जास्त चिकटपणा आणि पीठ जाऊन बसलेलं असतं। आपण चपाती भाकरी जेव्हा करतो त्यावेळेस थोडं-थोडं पीठ हे त्याच्यामध्ये पडत असतं आणि आपल्या ते लक्षात येत नाही ना, आपण गॅस क्लीन करत असताना हे पीठ पुन्हा त्या बटनच्या गॅपमध्ये जाऊन बसतं। आता हे जे बटन आहे त्याच्या गॅपमधलं आता बघा मी क्लीन करतेय, तर त्यामध्ये जे चिकटपणा, तेलकट जे जाऊन पीठ बसलेले तर ते बघा भरपूर असं निघतं त्याच्या आतून। आपण हे बटन देखील काढून घेणार आहोत, पण मी फक्त तुम्हाला दाखवत आहे। तर हे तुम्ही पाहू शकता गॅसच्या गॅप मधलं इतकं हे जे तेलकट चिकट जे पीठ जाऊन बसलं होतं, तर ते आपण काढून घेतलेलं आहे। तर दुसरं बटन देखील मी अशाच पद्धतीने साफ करून घेते। तर भरपूर असं चिकट पदार्थ यामध्ये जाऊन बसलेले तुम्ही पाहू शकता। तर आता हे बटन आपण काढून घेऊया आणि व्यवस्थित आता हे क्लीन करून घ्या। बटन काढून घेते मी दोन्ही पण आणि आता हे बटन देखील चिकट झालेले आहेत आतून, तर त्याला देखील आपण घासून घेणार आहोत। आता हे बटनचा भाग बघा हा कसा झालेला आहे, तर याला पहिल्यांदा सुरीच्या सहाय्याने हे पूर्णपणे क्लीन करून घेऊया। सुरी किंवा चमचा जो पाठीमागचा भाग आहे चमच्याचा त्याने देखील व्यवस्थित तुम्ही काढू शकता आणि आता हे काढून घेतल्यानंतर आपल्याला याला व्यवस्थित तारेच्या कात्याने घासून घ्यायचंय। तर इथे लिक्विड सोप देखील तुम्ही वापरू शकता, पण मी इथे सर्फ वापरत आहे। सर्फ पावडर ही छान अशी चिटकून बसते आणि क्लीनिंग करायला सोपं जातं, त्यामुळे मी इथे अशा पद्धतीने लावून घेतलेली आहे आणि आता आपण त्याला घासून काढणार आहोत। पुन्हा मी इथे तारेचा काथ्याच घेतलेला आहे आणि तारेच्या काथ्याने हे व्यवस्थित अवतीभोवतीचा भाग मी क्लीन करून घेत आहे। जर तुमच्याकडे तारेचा छोटासा ब्रश असेल तर त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता आणि आता हे जे बटन आहे ते देखील मी इथे साफ करून घेत आहे। तर बटनला देखील खूप काळपट आणि तेलकटपणा आला होता, तर त्याला देखील मी अशा पद्धतीने घासून घेते म्हणजे याचा चिकटपणा निघून जाईल। तर हे साफ-सफाईचं पूर्ण काम आपल्याला किचनच्या ओट्यावरच करून घ्यायचं आहे। किचनचा ओटा थोडासा खराब होतं, पण नंतर आपण त्याला क्लीन करू शकतो। तर आता हे बटन देखील मी दोन्हीही व्यवस्थित अशा पद्धतीने घासून घेत आहे। आता यावर मी पाणी घालून हा जो गॅस आहे तो व्यवस्थित स्वच्छ करून घेत आहे। पाणी आपल्याला थोडं-थोडं घालून व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे हा गॅस, तर काहीही होत नाही। आपल्याला असं वाटतं की गॅस खराब होईल, बर्नर खराब होईल, तर काहीही होत नाही। तर व्यवस्थित पाणी आपण ओतून घेतल्यानंतर गॅस थोडासा तिरका करून त्याच्यावरचं पाणी लगेचच काढून टाकायचं आहे। गॅसचा पाईप देखील आपल्याला लगेचच स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि आता इथे पाणी टाकून मी गॅसचा ओटा आणि अवतीभोवतीचा जो एरिया आहे तो स्वच्छ करून घेते।
तर गॅस आणि गॅसचा ओटा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतल्यानंतर अवतीभोवतीची भिंत देखील व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आहे. म्हणजे सगळं व्यवस्थित स्वच्छ झालं की नीट अँड क्लीन आपल्याला दिसेल. पाणी जे आहे ते व्यवस्थित वायपरच्या सहाय्याने आपण अशा पद्धतीने काढून घेणार आहोत. आणि हो, आज आपण फक्त गॅस स्वच्छ करून घेतलेला आहे, गॅसचे बटन स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि बर्नर राहिलेले आहेत. तर या गॅसचा जो एक बर्नर आहे ना, एक निघतोय आणि एक थोडासा पॅक झालेला आहे. तर त्याला देखील मला काढायचा आहे, पण याचा आता मी सेपरेट व्हिडिओ नंतर बनवेन, कारण की आता जर मी तो दाखवत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तर तो देखील झटपट क्लीन कसा करायचा ते देखील आपण त्या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर देखील करा. तर शेगडीचे जे स्टँड आहेत ते व्यवस्थित आता धुवून घेतलेले आहेत. हे लोखंडी स्टँड आहेत, त्याच्यामुळे हे काळपट दिसतात. आता हे व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर आता इथे मी गॅसवर हे लावून घेते. पण त्याआधी आपल्याला गॅस जो आहे, गॅसचा बर्नर तो कोरड्या कपड्याने आधी पुसून घ्यायचा आहे. तर बर्नर त्याचे थोडे ओले झाले होते, तर त्याला मी व्यवस्थित पुसून घेते आणि पुसून घेतल्यानंतर तुम्हाला गॅस देखील पेटवून दाखवणार आहे. तर काहीही प्रॉब्लेम झालेला नाहीये, पटकन हा गॅस पेटला जातो. आणि यावरती घासत असताना मी वाट्या ज्या ठेवल्या होत्या त्या देखील मी काढून व्यवस्थित गॅस हा घासून घेतलेला आहे, स्वच्छ करून घेतलेला आहे. स्टँड लावून घेऊया. तर बटनचा भाग बघा मस्त लख चकचकीत असं दिसत आहे घासल्यामुळे. आणि आता हे जे बटन्स आहेत त्याला देखील आपण घासून घेतलं होतं. सतत स्वयंपाक करत असताना आपल्याला हात लावावा लागतो आणि हे बटन काळपट चिकट असे होऊन जातात. तर याला देखील घासून घेतलं होतं. मस्त लख चकचकीत असे बटन तयार झालेले आहेत घासून. तर आता याला देखील आपण लावून घेऊया. आता बटन लावत असताना एक काळजी घ्यायची, बटन लावल्यानंतर अशा पद्धतीने आत बाहेर 2 ते 3 वेळा करायचं. म्हणजे जर थोडं फारसं पाणी वगैरे जर त्या बटनच्या आतमध्ये गेलं असेल तर ते निघून जातं, एअर ब्लॉकेज जे आहे ते निघून जातात. आणि 2 ते 3 वेळा अशा प्रकारे पुश करायचं आपल्याला. आणि आता आपण गॅस चालू करून पाहणार आहोत. तर बघा मस्त गॅस आता लगेच आपण पेटवल्यानंतर पेटलेला आहे. आणि आता हे जे लायटर आहे त्याला देखील मी घासून घेतलं, ते देखील थोडंसं घाण झालं होतं, तर ते देखील आता नवीन दिसत आहे. आणि याच लायटरने मी आता गॅस पेटवला होता. तर लायटर देखील काय बंद वगैरे पडत नाही, छान असं चालतं लायटर देखील. तर अशा पद्धतीने गॅसची साफसफाई आणि लायटरची साफसफाई आपण जर ठेवली ना तर आपलं किचन आणखीनच स्वच्छ वगैरे दिसतं. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. शेअर करत चला, कमेंट करत चला. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओ सहित. तोपर्यंत बाय.